सीढ़ियाँ उनको मुबारक हो जिन्हें सिर्फ छत चढ़ना है, मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है. लक्षात ठेवा, जो मार्ग मी स्वीकारलेला आहे त्याच्यासाठी प्रयत्न फक्त मीच करणार आहे आणि ते मीच करू शकते. हा जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमची डेली प्रॅक्टिस, डेली ॲक्शन असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा खटाटो. हो, आपण जे करणार आहोत, जे काम आपण हाती घेतलेलं आहे, ते आपल्याला जर आवडत असेल, आपण त्या कामाच्या प्रेमात असू, तर ते आपल्याला कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. म्हणून त्याच्यासाठी प्रथम स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं आपण आपल्या हायस्कूलमध्ये, शाळेमध्ये असताना टाईम टेबल बनवत होतो, माहीत नाही किती जण ते फॉलो करत होते. तसंच टाईम टेबल आत्ता आपल्याला आपल्या यशाकडे जाण्यासाठी ठरवणं गरजेचं आहे. डेली टाईम टेबल. रोज सगळे आपण किती वाजता उठतो, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो, त्याच्यानंतर माझ्यासाठी टाईम किती शिल्लक आहे आणि त्या टाईमचं, त्या वेळेचं मला नियोजन कसं करायचं आहे. जर आपल्यामध्ये काही बदल हवा असेल तर आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपली इच्छा तर आहे, इच्छा असेल, आपली जिद्द असेल तर पुढची ॲक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःसाठी एक टाईम टेबल तयार करा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी कोणत्या वेळात काय काय करते, त्याच्यातून आपल्याला उरलेल्या वेळामध्ये काय करता येऊ शकतं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की माझ्याकडे इतका वेळ आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या आवडीचा टास्क म्हणा, आवडीचा निर्णय घेऊन नव्याने आयुष्याची कशी सुरुवात करू शकते. मग ते कोणतंही काम असो, 4 पैसे मिळवण्याचं असो किंवा स्वतःचा छंद जोपासण्याचा असो. जर आपण शिकतोय तर त्याच्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून देऊन जर शिकलो तर निश्चित तुमची आजची रोजची थोडी थोडी ॲक्शन 100व्या दिवशी मोठा परिणाम तुम्हाला दिसून येईल. तर आजच कमेंट करा, तुम्ही नक्की टाईम टेबल बनवताय का, आणि बनवलं असेल तर डन म्हणून टाईप करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.